नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं काल रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास अपोलो रुग्णालयामध्ये निधन झालं। मृत्यू समय त्यांचं वय 68 वर्ष एवढं होतं। अत्यंत वादळी अशा प्रकारची कारकीर्द जयललिता यांची होती। एम.जी. रामचंद्रन यांच्या पाठोपाठ जयललिता यांनी तामिळनाडूच्या राजकारणामध्ये प्रवेश केला आणि बघता बघता तामिळनाडूतील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास त्यांनी सुरुवात केली। जयललिता या मूळच्या चित्रपट कलावंत, अगदी घरच्यांचा विरोध असून देखील त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं आणि चित्रपटसृष्टी चांगलीच गाजवली। त्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतर देखील जयललिता यांनी आपला ठसा उमटवला। एक दोनदा नव्हे तर तब्बल 3 वेळेस तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली। तामिळनाडूचं राजकारण हे सातत्याने बदलणारं राजकारण असतं, मात्र अशा राजकीय वातावरणामध्ये देखील त्यांनी आपल्या समर्थकांवर, आपल्या चाहत्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात गारूड निर्माण केलं आणि त्यामुळेच 22 सप्टेंबर पासून जेव्हापासून त्या हॉस्पिटलमध्ये होत्या तेव्हापासून त्यांच्या समर्थकांची, त्यांच्या चाहत्यांची अलोट गर्दी अपोलो हॉस्पिटलच्या बाहेर असायची। मध्यंतरीच्या काळात उपचारांना त्यांनी प्रतिसाद द्यायला देखील सुरुवात केली होती, मात्र परवा त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळतच गेली। अखेर काल रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास अपोलो हॉस्पिटलने त्यांना मृत घोषित केलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आज ठाणे शहरामध्ये अतिशय भावपूर्ण वातावरणात साजरा होतो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी काल ठाणे शहरातील कोट नाका परिसरामध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायांनी एकच गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळेस मेणबत्ती लावून अभिवादन करण्यात येत होतं। श्री सुनील खांबे, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे ठाणे अध्यक्ष श्री संदीप लेले, श्री प्रदीप सावर्डेकर, स्थायी समितीचे सभापती श्री संजय वाघुले यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यावेळेस अभिवादन केलं। शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांनी देखील यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। धर्माने आणि जातीने सर्व भारतीय एकच असले पाहिजे असं मत यावेळेस श्री सुनील खांबे यांनी व्यक्त केलं। एक भारतीय 125 करोड भारतीय अशा प्रकारचा नारा देखील त्यांनी यावेळेस दिला। यापुढे आंबेडकरी समाज हा भारतीय सत्ता हाती घेण्याच्या दिशेने वाटचाल करेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली। धर्माचे, जातीचे, वर्णाचे, लिंगाचे, भाषेचे लोक नसून समूळ भारतीय, एक भारतीय 125 करोड भारतीय हा मेसेज घेऊन आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी म्हणून, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं या देशाची मालकी सांगण्याच्या दिशेने आजच्या स्मृतिदिनी अभिवादन करताना आम्ही प्रतिज्ञा केलेली आहे की आज खऱ्या अर्थानं आम्हाला या देशाची सत्ता घेण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल केली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठाणे शहरामध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री प्रदीप सावर्डेकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील खाटन रोड परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं एक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। आज सकाळी 10 वाजता ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते आणि आंबेडकरी समाजातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन संपन्न झालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण जीवन हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग घडले। भविष्य काळामध्ये प्रत्येकाला हे प्रसंग प्रेरणादायी ठरणार आहे। अशाच काही प्रसंगाची छायाचित्र या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहेत। प्रत्येकाने बघायलाच हवं अशा प्रकारचं हे प्रदर्शन आहे। आज श्री प्रदीप सावर्डेकर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्राचे दुर्मिळ छायाचित्राचे प्रदर्शन आज आम्ही घेतलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना व संस्कार प्रतिष्ठान आणि व्ही आर आंबेडकरी चळवळ
यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज लोकांना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती नाही आहे. त्या दुर्मिळ छायाचित्रातून त्यांनी काय संघर्ष केला आहे आणि आपल्याला संविधानामध्ये काय काय सुविधा दिलेल्या आहेत या साऱ्या गोष्टी ह्या छायाचित्रातून माहिती पडतात. या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना नगरसेविका सौ मालती पाटील आणि श्री रमाकांत दादा पाटील यांच्या वतीने विनम्र अभिवादन. पुनश्च एकदा भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना नगरसेविका सौ मालती पाटील आणि श्री रमाकांत दादा पाटील यांच्या वतीने विनम्र अभिवादन. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे अध्यक्ष नगरसेवक श्री रामभाऊ तायडे यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. पुनश्च एकदा भारतीय घटनेचे शिल्पकार माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त रामभाऊ तायडे यांच्या वतीने विनम्र अभिवादन. Ananya Collection, CZ Diamond Jewelry, Antique and Kundan Jewelry, Micro Gold Plated Jewelry, Traditional Maharashtrian Micro Gold Plated Jewelry, Jewelry Watches, 92.5 Sterling Silver Jewelry, Bridal Sets, Bridal Jewelry on rent, exclusive range of cotton and designer kurtis, leggings, jeggings, plazo and dress materials. Ananya Collection, Shop number 3, Yashwant Building near Pune Gadgil Jewelers, Ram Maruti Cross Road, Naupada, Thane. Contact Sameer Oak 98215 36895 and Nilima Durgule 9833946884. Ananya Collection. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. पुनश्च एकदा श्री सुनील खांबे यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. ठाणे शहरातील भिंतींना सध्या एक वेगळा साथ चढला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ठाणे शहरातील विविध भिंती या एरवी नुसत्या कोरड्या असायच्या, मात्र ठाणे शहरातील विविध कलाकारांचे कुंचले आता या भिंतीवर फिरू लागले आहेत आणि त्यातून साकारले आहेत एकाहून एक सुंदर अशा प्रकारची देखणी चित्र. ठाणे शहरातून आता गाडी चालवत असताना किंवा पायी फिरत असताना चालत्या बोलत्या आर्ट गॅलरीमधून आपण फिरतोय की काय असा भास होतो आहे. अनेक विविध प्रकारची चित्र ठाणे शहरातील भिंतींवर साकारली आहेत. ठाणे शहरातील जवळपास 30 किलोमीटरच्या भिंती या माध्यमातून आता रंगीत होत आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ही संपूर्ण कल्पना आहे ते ठाण्याचे आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी काही कलर कंपन्यांच्या माध्यमातून या भिंतींना प्रायमर मारून घेतला आणि त्यानंतर ठाणे शहरातील कलाकारांनी या भिंती रंगवण्याचा विडा उचलला आणि एकेकाळी कळकट मळकट असलेल्या या भिंती आता अतिशय सुंदर आणि देखण्या दिसू लागल्या आहेत. नुकतंच पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, आमदार श्री प्रताप सरनाईक, खासदार श्री राजन विचारे आणि पालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी या सगळ्या भिंतींची पाहणी केली आणि त्यांनी या कलाकारांच्या कलेला अक्षरशः दाद दिली. नगरसेवक श्री मनोहर डोंबरे यांच्या पुढाकाराने आणि अर्पण प्रतिष्ठान या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील ब्रह्मांड सोसायटी परिसरामध्ये आगामी 9 ते 11 डिसेंबर या कालावधीमध्ये ब्रह्मांड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. या फेस्टिवलला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री मनोहर डोंबरे यांनी दिली आहे.
या निमित्ताने 9 तारखेला मनोहर संध्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून 9 तारखेलाच संध्याकाळी 7 ते 9 या वेळामध्ये खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर 10 तारखेला 7 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशनचं आयोजन करण्यात आलं असून 5 ते 12 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी स्टाईलमॅटिक या लहान मुलांच्या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे तरुणांसाठी ग्रुप फेस्ट तर महिलांसाठी लेडीज ग्रुप डान्स या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने मिसेस ठाणे फेस ऑफ द इयर देखील निवडला जाणार आहे. त्याचप्रमाणे खास खवय्या महिलांसाठी आणि पुरुषांसाठी किचन के खिलाडी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती नगरसेवक श्री मनोहर डोंबरे आणि सौ भावना डोंबरे यांनी दिली. ब्रह्मांड फेस्टिवल उत्सव आपुलकीचा जल्लोष आनंदाचा या टायटलखाली या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये भरपूर प्रभागातल्या लोकांना भरपूर मजा करायची संधी दिलेली आहे आणि ठाण्यामध्ये मला असं वाटतं टॅलेंट भरपूर आहे. तर या एंट्रीज आम्ही पूर्ण ठाणे शहरातनं मागवलेल्या आहेत. आमच्या प्रभागातल्या लोकांना बाहेरच्या लोकांशी एक स्पर्धा करण्याची संधी मिळते. त्या मुलांना त्यांच्या शाळेमध्ये प्रत्येकाला स्टेजवर अपीरन्स म्हणजेच संधी मिळत नाही आहे. तर त्या मुलांना संधी देण्याचा आम्ही प्रयत्न इथे करतो. काही वयोवृद्ध असतात, त्यांना गाण्याची फार मोठी आवड असते आणि रिटायरमेंटनंतर किंवा रिटायरमेंट लाईफमध्ये याच्यामध्ये त्यांना कुठेतरी संधी द्यावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. त्या वयोवृद्धांसाठी आम्ही गाण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देतो आहे. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. माजी नगरसेवक श्री प्रमोद पाटील यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री प्रमोद पाटील यांनी खऱ्या अर्थाने ठाणे शहराचा इतिहास बघितला आहे. ठाणे शहराची जडणघडण त्यांनी बघितली आहे. त्यामुळेच नगरसेवक असताना ठाणे शहरासाठी पक्षविरहित अशा पद्धतीची भूमिका घेत अनेक महत्त्वपूर्ण कामांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यामुळेच मोठ्या संख्येने जनसंपर्क श्री प्रमोद पाटील यांनी जमा केला. प्रमोद पाटील यांचा 75वा वाढदिवस काल अतिशय उत्साहाने साजरा झाला. श्री प्रमोद पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी माजी महापौर श्री अनंत तरे, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक श्री बळीभाई नैबाक्कर, माजी आमदार श्री कांती कोळी, माजी नगरसेवक श्री पवन कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री
प्रमोद पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मराठी पत्रकार परिषदेला 78 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाणे शहरातील पत्रकारांसाठी ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने पंचवेद या रुग्णालयाच्या सहकार्याने नाडी परीक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने पत्रकारांनी या संपूर्ण उपक्रमाचा लाभ घेतला. डॉक्टर प्रज्ञा उमरेडकर यांनी यावेळेस नाडी परीक्षणाद्वारे पत्रकारांच्या आरोग्याच्या संदर्भात त्यांना माहिती दिली. गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारांचं आयुष्य हे अत्यंत खडतर बनलं आहे. त्यांचा दिनक्रम अत्यंत खडतर बनला आहे. अशा वेळेस त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे पत्रकारांसाठी बऱ्याचदा जिकिरीचं ठरतं, बऱ्याचदा आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे पत्रकारांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं या दृष्टिकोनातून मराठी पत्रकार परिषद, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या पुढाकाराने या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.